नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 12 वाजता आहेत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी कोल्हापुरात नाही. तिथे लव जिहाद कायद्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलाय आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर सहभागी झालेत. कोल्हापुरात जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे. धर्मांतर विरोधी कायदा करावा आणि लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी कोल्हापुरामध्ये मोर्चा काढण्यात आलाय आणि मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि हे मोर्चेकरी मोठ्या संख्येनं जमलेले दिसत आहेत. कोल्हापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाला बिंदू चौकातून सुरुवात होते. हजारो हिंदू बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. मात्र यामध्ये खासदार धनंजय महाडिक सुद्धा सामील होत आहेत. काय सांगाल, आज तुम्ही या मोर्चात सामील होत आहात? गेल्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये आपण पाहत आलो आहे की काही ठराविक धर्माची मुलं हिंदू मुलींना वश करून त्यांच्याबरोबर लग्न करून त्यांना धर्मांतर करायला लावतात, त्यांच्या कुटुंबियांच्यावर दबाव आणतात. हे प्रकरण आता मोठ्या प्रमाणात समोर यायला लागलेलं आहे. अनेक मुली याच्या बळी पडत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपण आकडा जर बघितला तर 1500 ते 2000 मुली प्रत्येक वर्षी या पळवल्या जातात, फितवल्या जातात. लग्न करून त्यांचं धर्मांतर केलं जातं, त्यांच्या कुटुंबियांना टॉर्चर केलं जातं आणि हे आता सगळं उघडकीला आलेलं आहे. म्हणून हिंदू समाज आता जागृत झालेला आहे. हिंदू समाज आता चिडलेला आहे. म्हणून एक मोठ्या संख्येने ते एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतो. राज्यभरामध्ये हे लोक एकत्र येत आहेत एवढ्यासाठीच राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये धर्मांतर बंदी कायदा, लव जिहादचा कायदा आणि गोवंश हत्या बंदी कायदा हे तिन्ही कायदे लवकर झाले पाहिजेत. यासाठी आज आम्ही सगळे या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत. साहेब, केंद्र सरकारची याबद्दलची भूमिका काय आहे? राज्यसभेत किंवा लोकसभेत याच्याबाबत चर्चा झाली आहे का? केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. या दोन्ही ठिकाणी या विषयावर चर्चा झालेल्या आहेत. काही प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत आणि त्याचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी भविष्यात मी राज्यसभेमध्ये प्रयत्न करणार आहे. राज्य पातळीवर आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा प्रयत्नशील आहेत. कॅमेरामॅन राम पवार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. कोल्हापुरातून सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. सचिन, कुठपासून कुठपर्यंत हा मोर्चा निघाला आणि कोण कोण सहभागी आहे? हा मोर्चा जो आहे तो बिंदू चौकातून काही वेळापूर्वी चालू झालेला आहे. हा मिरजकर टेकडी, महाद्वार रोड, शिवाजी चौक मार्गे हा येऊन भवानी मंडपात याची सांगता होणार आहे. आता मोर्चा निघून काही 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. मात्र यामध्ये हिंदू बंधू आणि भगिनी खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून अनेक हिंदू बंधू भगिनींचे गट या मोर्चामध्ये सामील होत आहेत आणि या मोर्चामध्ये खासदार हे सुद्धा सहभागी झालेले आहेत. मोठी घोषणाबाजी करत हा मोर्चा कोल्हापूर शहरातून पुढे निघालेला पाहायला मिळतोय. मात्र मोर्चा ज्या रस्त्याने जाईल त्या रस्त्याची दुकानं बंद करून या मोर्चाला पाठिंबा देण्याचं काम इथले व्यापारी करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. जी सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. बिंदू चौकातून मोर्चा निघालाय लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी, त्याचसोबत धर्मांतरण विरोधी कायद्याच्या मागणीसाठी. कोल्हापूरकर मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेत.